लातूर जिल्ह्यातील 23 कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाची कारवाई. 15 दिवस ते 1 महिन्यासाठी या दुकानांचे परवाने केले तात्पुरत्या स्वरूपात निलंबित. ई-पॉस प्रणाली अनियमितता, खताच्या साठ्यात आणि नोंदवहीत तफावत तसेच शेतकऱ्याकडून पावतीवर सही न घेणे यासारख्या गंभीर बाबी आढळून आल्यामुळे लातूरच्या कृषी विभागाने जिल्ह्यातील 23 कृषी सेवा केंद्रावर कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत संबंधित दुकानदारांचे परवाने 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आले असून भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास अधिक कडक कारवाईचा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा युरिया आणि DAP खताची विक्री वाढल्याचे निदर्शनास आल्यानंतर कृषी विभागाने जिल्हाभर तपासणी मोहीम राबवली. या तपासणीत अनियमितता आढळून आल्यानंतर 23 दुकानावर कारवाई करण्यात आली आहे, तर आणखी 33 दुकानांना सक्त ताकीद देखील देण्यात आली आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. हा सर, कृषी विभागाने त्यामुळे अंतर्गत आतापर्यंत 23 दुकानांवरती कारवाई करण्यात आल्याचं समजते. कशा स्वरूपाची कारवाई आहे ती आणि काय कारण? लातूर जिल्ह्यामध्ये युरिया आणि DAP खताच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये या वर्षामध्ये जास्तीची विक्री झाली या कालावधीमध्ये असं निदर्शनास आलं. त्यानुसार आपण जिल्ह्यामध्ये 159 दुकानांची तपासणी हाती घेतलेली आहे. तालुकास्तरीय गुण नियंत्रण निरीक्षक यांच्यामार्फत ती तपासणी चालू आहे. आतापर्यंत 105 दुकानांची तपासणी होऊन त्यापैकी 55 दुकानांची सुनावणी मी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या नात्याने मी पूर्ण केली आणि 55 दुकानदारांकडे त्यांच्या ई-पॉस प्रणालीमध्ये अनियमितता असणे, त्यांच्या खताच्या साठा नोंदवहीमध्ये कमतरता असणे, तफावत असणे, त्याच्यानंतर कंपनीकडून खत जे मिळालेलं आहे त्याचं ॲक्नॉलेजमेंट वेळीच न करणे, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना विहित दिलेल्या पावतीवरती त्यांची स्वाक्षरी न घेणे इत्यादी प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आणि त्या त्रुटीच्या अनुषंगाने या 55 पैकी 23 कृषी सेवा केंद्रांचे परवाने 15 ते 1 महिन्यासाठी 15 दिवस ते 1 महिन्यासाठी आम्ही निलंबित केलेले आहेत आणि उर्वरित 32 कृषी सेवा केंद्रांना आम्ही सक्त ताकीद दिलेली आहे की त्यांच्याकडे आढळून आलेली जी अनियमितता आहे ती भविष्यात होणार नाही याची काळजी घेण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे आणि जर भविष्यात अशा प्रकारे त्याची पुनरावृत्ती झाली तर याच्यापेक्षा गंभीर त्यांच्यावरती कार्यवाही केली जाईल अशा प्रकारे त्यांना आपण सक्त ताकीद दिलेली आहे. Thanks for watching Ekmat Digital.